गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या कचाट्यात असलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे आज जळगावातूनही गायब झालेत। कालपर्यंत खडसे मुक्ताईनगरमधल्या फार्म हाऊसमध्ये होते। माध्यमांच्या कुठल्याही प्रतिनिधीशी बोलण्यास तयार नसलेले खडसे त्यांच्या मतदारसंघातील समर्थकांना मात्र भेट देत होते। आता मात्र ते जळगावातूनही गायब झालेत। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, एकूणच काय सांगाल, माध्यमांच्या कोणत्याही प्रतिनिधीशी बोलण्यास तयार नसलेले खडसे आता जळगावातूनही गायब झालेत? खरे रात्री मध्यरात्री एकनाथराव खडसे कुठे गेलेत हे कुणालाही सांगता येत नाहीये। ते मध्यरात्री इथून रवाना झालेत। ते गेले असतील, कदाचित नागपूरला गेले असावेत, दिल्लीला गेले असावेत अशी चर्चा आहे। कदाचित तिथून औरंगाबादला जातील आणि औरंगाबादने फ्लाईटला दिल्लीला जाऊ शकतील। एकूणच जे काही त्यांच्याविषयी कारवाईचे संकेत दिले जात आहेत किंवा जी काही चर्चा होते त्यांच्यावर आरोपाची, त्याचा सफाई देण्यासाठी ते कदाचित दिल्लीला गेले असावेत अशीही चर्चा आहे। मात्र आपण बघू शकतोय की हे त्यांचं फार्म हाऊस आहे, ही त्यांची शाळा आहे या ठिकाणी, श्री एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल, आणि त्याच्या बाजूलाच त्यांचं फार्म हाऊस आहे। या फार्म हाऊसमध्ये ते रात्रभर या ठिकाणी होते। मोठी गर्दी पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी होती। मात्र हे सर्व पदाधिकारी आता या ठिकाणी नाही, कोणीही नाही। चिटफाकरू सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। फक्त सिक्युरिटीची 2-3 लोक या ठिकाणी आहेत आणि सगळी माणसं गायब झाली आहेत। सगळे फोन बंद आहेत, स्विच ऑफ करण्यात आलेले आहेत। जळगावमधले बंगल्यातील फोन पण, लँडलाईन फोन जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आणि सर्वजण जे सांगतायत की कुठे गेलेत कुणालाच माहिती नाही। त्यामुळे एकूणच एकनाथराव कुठे गायब झालेत यावर आता चर्चा सुरू झाली आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या अधिक माहितीबद्दल। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। आणि तो दुसऱ्या बातमीकडे, भाजपाचा तिळपापड होण्याचं कारण घडलंय खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेने वाढवलेला दबाव। युती तोडण्याचा निर्णय खडसे यांनीच शिवसेनेला कळवला होता। त्याचा वचपा काढण्यासाठी संधी शिवसेनेने साधली आहे। भाजप स्वच्छ आहे, तर मग खडसेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी केलेली ही बातचीत। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध पद्धतीचे आरोप होत आहेत। या आरोपांबद्दल शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेणार आहोत खासदार संजय राऊत यांच्याकडून। राऊत साहेब, एकनाथ खडसे यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढतो आहे। शिवसेनेचं एकूणच या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, शिवसेनेची भूमिका काय आहे? त्याच्यामध्ये शिवसेनेची अशी भूमिका असू शकत नाही। शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील आहे, पण सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे। त्याच्यामुळे सरकारची जी काही प्रतिमा आहे, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून जी प्रतिमा आहे ती खरोखर उत्तम आहे। तरुण आहेत, तडफदार आहेत, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत ते। पण खडसे यांचा जो विषय आता समोर आलेला आहे त्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची आहे। मग ते नेतृत्व असेल केंद्रातलं किंवा राज्यातलं। केंद्रातले लोक म्हणतायत की राज्याने निर्णय घ्यावा। विधान परिषदेचा एखादा उमेदवार त्याचा निर्णय जर केंद्रामध्ये होतो, तिथून निर्णय येतात कुठल्याही पक्षाचे, तर खडसेंसारख्या इतक्या मोठ्या नेत्याचा निर्णय राज्य कसा घेऊ शकेल? हा त्यांचा अंतर्गत विषय, आम्हाला यात पडायचंच नाहीये। पण ह्या एका मंत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्र आणि देशात जी रोज बातम्या येत आहेत, रोज एक प्रकरण समोर वृत्तपत्रामध्ये येत आहे, पण हे प्रकरण काय साधं आणि सरळ नाही आहे। विशेषतः पुण्यातल्या MIDCच्या प्लॉटच्या संदर्भात हे आम्ही कशाला बोलायला पाहिजे, जनतेने कशाला बोलायला पाहिजे? फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीच खुलासा केलेला आहे की जमीन MIDCची आहे। जर उद्योग मंत्री म्हणतात जमीन MIDCची आहे, तर मग दुसरे एक मंत्री खाजगी स्वरूपात त्याच्या कुटुंबियाच्या नावावर जमीन कशी खरेदी करू शकतात? हा साधा विषय, नैतिकतेचा मुद्दा इथेच येतो। दाऊदच्या प्रकरणातली चौकशी व्हायला पाहिजे, मुख्यमंत्री करतील। पण असे अनेक प्रकरणं जे आता एका पाठोपाठ एक येत आहेत त्याच्यावरती निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यायला पाहिजे। त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न आहे। रावसाहेब दानवे आमचे सांगतायत पक्ष खडसेंच्या पाठीशी आहे, म्हणजे काय आहे? तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचे नेते आहेत ते। त्याच्यामुळे ही भूमिका घेण्याचे काम अशा वेळेला, आता खडसे हा व्यक्तिगत विषय नाही आहे, हा राज्याचा विषय आहे, हा सरकारचा विषय आहे। मुख्यमंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे समोरून सांगण्याची खडसे यांच्या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई।
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. जालना जिल्ह्यातील बदनापूर इथे दानवे यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खडसेंचा राजीनामा मागणाऱ्या शिवसेनेवरही त्यांनी चांगलंच तोंडसूक घेतलं. खडसे साहेबांवर जे आरोप केले त्या आरोपाचं खंडन मी कालच केलेलं आहे. खरं तर बिनबुडाचे आरोप आहे, राजकीय हेतूनं प्रेरित असलेले आरोप आहे. खडसे साहेबांचं दाऊदशी किंवा दाऊदचं खडसे साहेबांशी बोलणं झालं याला कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही. मॅनिप्युलेशन करून टेक्निकली काहीतरी दुरुस्ती करून चुका दाखवून करण्यात आलेला हा आरोप आहे. परंतु सत्य समोर येईल, पोलिसचा रिपोर्ट येईल आणि त्यातून खडसे साहेब बाहेर पडतील. यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आरोप त्यांच्यावर केले गेले आणि त्या आरोपाला आम्ही काही महत्त्व देत नाही.